तुम्ही म्हणले 54 लाख निघाल्या, 54 लाख मान्य, पण तुम्ही फक्त खरं सांग. तर त्यांनी त्यावेळेस प्रोसिडिंग आम्हाला दिलं तर 54 लाख नोंदी सापडलेल्या नाहीत, नोंदी 57 लाख सापडलेल्या असं त्यांनी प्रोसिडिंग दिलं. 57 लाख सापडलेले आणि आता आकडा काय येतोय 48 लाख. म्हणजे याचा अर्थ असा होतो, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला विखे पाटील साहेबाला आणि मंत्रिमंडळात त्यांचे जेवढे सदस्य मंत्री म्हणून त्यांना खालचे अधिकारी कन्फ्यूज करायला लागले. म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागात 49,958 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आहे, तर बीड जिल्ह्यात 34,692 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले. त्याबद्दल काय वाटतं? नाही, आता काही अधिकारी कामं करतात, त्यांची स्तुतीच करावं लागणार आहे, त्यांची पाठ थोपटावीच लागणार. काही अधिकारी कुणबी नोंद सापडली की तातडीने त्याला कुणबी प्रमाणपत्र देऊन व्हॅलिडिटी पण देतात. तसं काही जिल्ह्यात असं होतं की नोंद सापडली, उदाहरणार्थ जन्म मृत्यूच्या दाखल्या किंवा अनेक कुठल्या वेगळ्या विषयात, तर काही अधिकारी जाणून बुजून म्हणणार याला महसुली पुरावा आहे. महसुली पुराव्यामध्ये जर सापडल्या तर मुद्दाम सांगणार तुमची वंशावळ जुळत नाही, तुम्ही त्याला ग्रामपंचायतचं काहीतरी द्या. म्हणजे जाणून बुजून काही जिल्ह्यामध्ये दिल्या जात नाही. याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी आहे. सरकार त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायला तयार नाही आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी आणि सगळ्या मंत्र्यांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे अधिकाऱ्यांवरती. विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे. नोंदी जर कशातही निघू दे, नोंद निघाली याचा अर्थ तो कुणबी आहे. आता काहीकडे पूर्वी राहणंच नव्हती, पण तो शेती कसत होता लोकांच्या तिथं, म्हणून त्याच्या जन्म मृत्यूच्या दाखल्यावरती, शाळेच्या दाखल्यावरती कुणबी लिहिलंय. त्याचा काय दोष आहे? त्याला जमीन तुम्ही आता त्याला पुरावा मागताय आणि त्या काळचा, आणि दिले बी तर यांना मान्य नाही आहेत. आता काय अधिकारी काय करतात, ही मुद्दा मीडियासाठी, सरकारसाठी आणि मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. काही अधिकारी तर त्याच्या चुलत्याचं जर निघाला असलं तर पुतण्याला प्रमाणपत्र द्यायला आत्ताची पोझिशन. आता ह्या 1.5-2 महिन्यात अशी प्रयोग राबवा सुरू केला अधिकाऱ्यांनी, त्याच्या चुलत्याचं निघालं पुतण्याला देत नाही. काय कारण आहेत? याच्यावरती कंट्रोल ठेवणं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी सुद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे. पाटील, मुंबई आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील 161 गुन्ह्यापैकी 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. 8 गुन्ह्यापैकी मुंबईच्या त्यांनी 7 मागे घेतले. एक तेव बी घ्यायलाच पाहिजे होता, कशाला ठेवलाय तेव तरी. त्याबद्दल तर कौतुकच आहे त्यांचं की चला 7 का होईना त्यांनी मागे घेतले. आणि महाराष्ट्रात जे गुन्हे दाखल झाले ते पण सरकारनं